ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो सीझन आलेला आहे. येस, पावसाळा. पण या पावसाचा आनंद फक्त गरम गरम भजी आणि फक्कड चहा इतकाच मर्यादित न ठेवता छान छान स्टायलिश कपडे घालून सुंदर दिसून आपण साजरा करूयात. हो, पावसाळ्यात कितीही चिकचिक असली किंवा कितीही गरम होत असलं तरी योग्य फॅब्रिक, योग्य स्टाईलचे कपडे आणि योग्य मेकअप यासारख्या बऱ्याच गोष्टींनी अजिबात मेस न होता आपण स्टायलिश दिसू शकतो. अशा खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन मी आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिली टिप, पावसाळ्यामध्ये डेनिम किंवा जीन्स घालणं शक्यतो टाळा. कारण डेनिम हे फॅब्रिक जर पावसाळ्यामध्ये ओलं झालं तर ते सुकायला खूप वेळ लागतो. या व्यतिरिक्त तुम्ही कॉटन पॅन्ट्स, रेयॉन पॅन्ट्स, कॉटन डेनिम पॅन्ट्स या वापरू शकता. या फॅब्रिकच्या पॅन्ट्स ओल्या जरी झाल्या तरी सुकायला सोप्या असतात किंवा पटकन सुकतात. टिप नंबर 2, आपल्याकडे असलेले लॉंग ड्रेसेस, लॉंग पॅन्ट्स किंवा बेल बॉटम पॅन्ट्स सगळ्या बाजूला ठेवून द्या. कारण असे ड्रेसेस किंवा लॉंग पॅन्ट्स आपण घालून जेव्हा पावसामध्ये जातो त्यावेळेस खालनं त्या ओल्या होण्याची शक्यता असते, चिखलाने खराब होण्याची शक्यता असते. त्या व्यतिरिक्त तुम्ही क्रॉप पॅन्ट्स किंवा मिडी ड्रेसेस घालू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्हाला जर फॅशन आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बघायला आवडत असतील तर माझ्या सोनल देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. जेणेकरून दर आठवड्याच्या शनिवारी मी तुमच्यासाठी फॅशन आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टिप नंबर 3, पावसाळ्यामध्ये वन पीस ड्रेसेस किंवा स्कर्ट्स हा खूप चांगला ऑप्शन आहे. पण वन पीस ड्रेसेस किंवा स्कर्ट्स घालताना खूप घेरवाले अजिबात निवडू नये. कारण वारा आल्यानंतर तो घेर उडण्याची शक्यता असते. आपला उप्स मोमेंट होण्यापेक्षा आपण ए लाईन ड्रेसेस किंवा ए लाईन स्कर्ट्स हे घालू शकतो. ते वाऱ्याने अजिबात उडणार नाही. टिप नंबर 4, कलर जाणारे फॅब्रिक अजिबात घालू नका. जसं की बांधणीचे टाय अँड डाय केलेले फॅब्रिक, ते पाण्यामध्ये गेलं की लगेच रंग सोडतं. असं कापड शक्यतो पावसाळ्यामध्ये घालणं टाळा. टिप नंबर 5, मेटलची गोल्ड ज्वेलरी शक्यतो घालणं टाळा. ही ज्वेलरी पाण्यात भिजल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टोनची ज्वेलरी किंवा प्लास्टिकची ज्वेलरी वापरू शकता. ती पाण्यात भिजल्याने खराब होणार नाही. टिप नंबर 6, पावसाळ्यामध्ये खूप टाईट कपडे घालू नका. कारण पावसाळ्यामध्ये ह्युमिड वातावरण असल्यामुळे थोडंसं उकडत असतं, थोडंसं गरम होत असतं. त्यामुळे शक्यतो लूज कपडे घालावेत. अशा कपड्यांमुळे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल. टिप नंबर 7, पांढऱ्या कलरचे किंवा लाईट कलरचे कपडे शक्यतो घालणे टाळा. अशा पांढऱ्या रंगाचे किंवा लाईट रंगाचे कपडे पाण्याने ओले झाल्यामुळे ट्रान्सपरंट दिसायला लागतात. यामुळे आपण डार्क रंगाचे कपडे निवडू शकतो. पण ऑलरेडी पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे डार्कनेस आहे आणि त्यात आपण डार्क कपडे जर घातले तर आपण डल दिसू शकतो आणि आपल्याला डल फीलही होऊ शकतं. त्यामुळे अशा डार्क वातावरणामध्ये आपण पॉप कलर्स म्हणजेच व्हायब्रंट कलर घातले पाहिजेत. व्हायब्रंट ऑरेंज, व्हायब्रंट येल्लो, व्हायब्रंट पिंक असे कलर खूप सुंदर दिसतील. असे कलर्स घातल्याने आपल्याला स्वतःला तर फ्रेश वाटेलच, पण बाकीच्या सगळ्यांना सुद्धा आपल्याकडे बघून फ्रेश वाटेल. टिप नंबर 8, फुटवेअर्स. पावसाळ्यामध्ये लेदरचे किंवा कापडी फुटवेअर घालणं टाळा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रबरचे फुटवेअर घालू शकता. आजकाल रबरचे सुद्धा इतके सुंदर सुंदर फुटवेअर्स आलेले आहेत. ॲमेझॉनवरती, मिशोवरती खूप सारे पॅटर्नचे चप्पल, सँडल, क्रॉक्स असे खूप सारे प्रकार आलेले आहेत. मिशोवरती, ॲमेझॉनवरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. टिप नंबर 9, पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्हाला एखादं फंक्शन असेल आणि तुम्हाला मेकअप करून ट्रॅव्हल करायचं असेल तर वॉटरप्रूफ मेकअप प्रेफर करा. जर तुम्ही पावसात भिजले तरी हा मेकअप खराब होणार नाही. टिप नंबर 10, तुम्ही जेव्हा पावसाळ्यात बाहेर पडता तेव्हा तुमच्याकडे एखादा स्कार्फ किंवा लाईट वेट जॅकेट, मग ते स्लीवलेस जॅकेट का असेना, त्याची छोटीशी घडी होईल असं एखादं जॅकेट किंवा स्कार्फ तुमच्या बॅगमध्ये असू द्या. कारण जेव्हा तुम्ही थोडंसं भिजता तेव्हा थंडी वाजण्याची शक्यता असते. तर त्या थोड्याशा थंडीसाठी आपल्याला ऊब देणारं असं छोटंसं स्कार्फ किंवा जॅकेट आपल्या कामी येऊ शकतं. टिप नंबर 11, सर्वात शेवटची पण महत्त्वाची टिप, पावसाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा आपल्याबरोबर एखादी छत्री किंवा रेनकोट कॅरी करायला विसरू नका. हे सर्वांना माहीतच आहे, पण मला हा पॉइंट ॲड करायचा होता. कारण एखाद्याला असं वाटू शकतं की रेनकोट कॅरी करायला किंवा छत्री कॅरी करायला खूप मोठी स्पेस लागते.
किंवा आणखी एक बॅग कॅरी करायला लागते. अशा मैत्रिणींसाठी माझ्याकडे एक टिप आहे. Amazonवरती डिस्पोजेबल रेनकोट किचन बॉल्स मिळतात. ते अगदी छोट्या साईजमध्ये असतात. ते 199 रुपयांना 2 मिळतात. यूज अँड थ्रो असतात ते, पण छोट्या साईजमध्ये असतात, त्याच्यामुळे कॅरी करायला सोपे असतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आता छान पावसाचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे या सीझनमध्ये आपण कुठल्या प्रकारचे कपडे घालू शकतो आणि कसं स्टायलिंग करू शकतो यावरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवरती खूप प्रेम करा आणि स्टाइलिश दिसा.